नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण हिमाचल प्रदेशातील 3 प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मोनेस्ट्रीची सफर करणार आहोत। एक आहे टॅबो मठ, दुसरा आहे धनकर मठ आणि नाको मठ। हे मठ स्पिती खोऱ्यात वसलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या परंपरेतील अतिशय महत्त्वाचे स्थळ आहे। टॅबो मोनेस्ट्रीला हिमालयातील अजिंठा म्हणून ओळखलं जातं, तर धनकर मठ उंच डोंगरावरून अद्वितीय दृश्य दाखवतो। चला तर या आध्यात्मिक आणि सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात। व्लॉग सुरू करण्याआधी जर का मी स्पिती व्हॅलीचे 2 पार्ट आधीच व्हिडिओ पब्लिश केलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सकाळचे 7:30 वाजलेत आणि आज मी नाको या विलेजमध्ये स्टे करते। माझा नाको विलेजमध्ये होमस्टे आहे आणि नाको या विलेजमध्ये नाको लेक एक फेमस आहे, जे माझ्या होमस्टेपासून पण दिसतं। तर हे नाको लेक आहे आणि वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ते। त्यानंतर मला आता नाको मोनेस्ट्री व्हिजिट करायची। आज माझा ब्रेकफास्ट आता मी करेन आणि त्याच्यानंतर नाको मोनेस्ट्रीला व्हिजिट करायला जाईल। आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते बघू शकता, भरपूर होमस्टेसाठी ऑप्शन्स अवेलेबल आहे। नाको मोनेस्ट्री आणि त्याचा परिसर हे निसर्गप्रेमी, आध्यात्मिक प्रवासी आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी एक आदर्श स्थान आहे। येथे येणारे पर्यटक तिबेटी बौद्ध धर्माची समृद्ध परंपरा अनुभवू शकतात आणि हिमालयाच्या कुशीत काही निवांत क्षण घालवू शकतात। सकाळचे 9 वाजलेत आणि मी आता नाको मोनास्ट्री पाशी आली आहे। ओल्ड मोनास्ट्री नाको तुम्ही बघू शकता, इकडे आतमध्ये मोनास्ट्री आहे। त्याचप्रमाणे अजून 2 मोनास्ट्री आहेत, ती त्या साईडला आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, मोनास्ट्रीच्या पाशी त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे। मोनेस्ट्रीच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, सो त्यामुळे मी आतलं शूट करत नाही आहे। तोपर्यंत मी बाहेरचाच तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते। अजून 2 मोनेस्ट्री आहे, तुम्हाला मी लांबूनच दाखवते। तर तुम्ही त्या साईडला आणि त्या साईडला असे 2 मोनेस्ट्री आहेत। नाको मोनेस्ट्रीची स्थापना 11व्या शतकात झाली आणि तो तिबेटी बौद्ध धर्माच्या साक्य पंथशी संबंधित आहे। या मोनेस्ट्रीचा आर्किटेक्चर आणि तिथले म्युरल अत्यंत उल्लेखनीय आहे। मठाच्या भिंतींवरती असलेले एन्शियंट पेंटिंग्स आणि हस्तलिखिते तिबेटी बौद्ध धर्माच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात। टाबो मोनेस्ट्री हा हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीमध्ये स्थित आहे आणि तो तिबेटी बौद्ध धर्माच्या महायान परंपरेशी संबंधित आहे। ही मोनेस्ट्री भारतीय बौद्ध धर्माच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान राखतो, कारण टाबो मठाला हिमालयातील अजिंठा असंही म्हटलं जातं। टाबो मठाची स्थापना ही 996 मध्ये झाली आणि ते तिबेटी बौद्ध धर्माच्या साक्य पंथाशी संबंधित आहे। ही मोनेस्ट्री भारतातील सगळ्यात जुन्या आणि सातत्याने कार्यरत असलेल्या बौद्ध मठापैकी एक आहे। आता दुपारचे 12 वाजलेत आणि मी आली आहे आता टाबो मोनेस्ट्रीच्या इथे। आम्ही 10 वाजता निघालेलो, 12 वाजता पोहोचलो। तब्बल 2 तासाच्या प्रवासानंतर मी टाबो मोनेस्ट्रीच्या इथे आलेली आहे। मठाच्या स्थापनेमुळे स्पिती व्हॅलीमध्ये तिबेटी बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आणि या मठाने शिक्षण आणि धार्मिक ज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणून कार्य केले। मोनेस्ट्रीचं वातावरण अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आणि आध्यात्मिक आहे। मोनेस्ट्रीच्या आजूबाजूला तिबेटी संस्कृतीचं दर्शन घडवणारे अनेक आकर्षण स्थळे आहेत। स्पिती व्हॅलीमधलं थंड हवेचं वातावरण, हिमालयाच्या कुशीत वसलेले लहान गाव आणि निसर्गाची अद्वितीय शोभा हे टॅबोला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव बनवतात। टॅबो मोनेस्ट्री ही बौद्ध धर्माच्या अभ्यासक आणि साधकांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे। येथे दरवर्षी टॅबो महोत्सव साजरा होतो, ज्यामध्ये स्थानिक लोक आणि परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतात। या मोनेस्ट्रीमध्ये आजही धार्मिक विधी, ध्यानधारणा आणि बौद्ध अध्ययन संदर्भात कार्यक्रम होतात। येथे साधकांना ध्यानधारणा आणि बौद्ध धर्माची गूढ तत्वज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते। धनकर मोनेस्ट्री हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे। धनकर मठ प्राचीन काळातील तिबेटी बौद्ध धर्माचा वारसा जपणारा एक महत्त्वाचं धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे।
धनकर मॉनेस्ट्रीची स्थापना 10व्या किंवा 11व्या शतकात झाली असल्याचे मानले जाते. ही मॉनेस्ट्री तिबेटी बौद्ध धर्माच्या गेलुक पंथशी संबंधित आहे. या मठाची स्थापना स्पिती व्हॅलीतील संरक्षणासाठी आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीसाठी करण्यात आली होती. धनकर मठाच्या नावाचा अर्थ किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर स्थित असा आहे, कारण हा मठ एका उंच पर्वताच्या कड्यावर बांधलेला आहे, जिथून स्पिती आणि नदीचं संगमाचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. धनकर मठाचं स्थापत्य हा एक अनोखा चमत्कार आहे. उंच खडकावर वसलेला ही मॉनेस्ट्री सुरक्षेसाठी आणि तिबेटी बौद्ध साधकांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी बांधला गेला होता. मॉनेस्ट्रीच्या बुद्धाच्या विविध प्रतिमा आणि प्राचीन हस्तलिखिते आहे. मुख्य सभागृहात भगवान बुद्धाची एक सुंदर मूर्ती आहे, ज्याला ध्यान मुद्रा मध्ये दर्शवलेला आहे. धनकर मठाजवळच धनकर तलाव आहे, जे पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आकर्षक आहे. हा तलाव उंच पर्वतावर स्थित आहे आणि या ठिकाणी ट्रेकिंग करताना तुम्ही हिमालयाचं सुंदर दृश्य अनुभवू शकता. तलावाचं शांत आणि निसर्गरम्य वातावरण धनकर मॉनेस्ट्रीच्या आध्यात्मिक अनुभवाला आणखी समृद्ध करतं. धनकर मॉनेस्ट्री बौद्ध धर्माच्या साधकांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. इथे अजूनही बौद्ध धर्माच्या विविध विधी आणि ध्यानधारणा कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे या मठाला धार्मिक महत्त्व लाभले आहे. इथे येणारे साधक तिबेटी बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक विचारांचा अभ्यास करतात. फायनली त्या पॉईंटवरती आली आहे मी स्टेअर्स चढून वरती पीक पॉईंटवरती असणारा धनगर मॉनेस्ट्री जवळ आलेली आहे आणि इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकाल, हा व्ह्यू आहे या मॉनेस्ट्रीवरून. तर मित्रांनो, आज आपण टॅबो मॉनेस्ट्री, धनकर मॉनेस्ट्री आणि नागो मॉनेस्ट्रीचा सुंदर प्रवास केला. या मॉनेस्ट्रीच्या अद्वितीय इतिहासाने आणि निसर्गाच्या सानिध्याने आपल्याला निश्चितच एक नवीन अनुभव दिला आहे. हे मठ नुसतेच धार्मिक स्थळ नाही, तर इथली शांतता आणि सौंदर्य आपल्याला खऱ्या अर्थानं आध्यात्मिक अनुभव देतात. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूयात.